गुणधर्म आता गुणधर्म आताच राहणार. आता चौरस आणि चौरसाचा आपल्याला करायचा आज गुणधर्म. आज चौरस म्हणजे काय याचा अर्थ काय होतो की सरळ सरळ सांगतात की सर्व बाजू समान असतात. कशाच्या? चौरसाच्या. आता चौरसाच्या चारही बाजू समान आहे ना, समान सारख्या आहे. आता ही बाजू सारखी, ही बाजू सारखी, ही बाजू सारखी आणि ही बाजू सारखी, चारही बाजू काय आहे? समान आहे. नंतर सांगितलं प्रत्येक कोण 90 अंशाचा असतो. वारे माझ्या वागा. आता हे 90 अंशाचा असतो. पहा 90 अंशाचा प्रत्येक कोण. काय म्हणलं मी? प्रत्येक कोण. जर विचारलं चौरसाच्या चारही बाजूच्या कोणाची बेरीज किती, तर माझ्या वागा 360. वारे मस्त रे. 360 अंश असते. आता चारही कोणाचे बरं का, हे 90, हे 90, हे 90, हे 90. मग काय सांगितलं? कर्ण एक रूप असतात. हा बी कर्णा सारखा असतो, दुसरा बी काय असतो? सारखा असतो. एक रूप असतात. सांगितलं कर्ण परस्परांना काटकोनात दुबकतात. पहा काटकोनात दुबकतात. तुम्ही म्हणसान कसं? पहिला तयार झाला हा एक काटकोन माया, इथून 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 झाला का ग? हे बाय ताराबाई झाला का? इथपर्यंत झाला एक काटकोन. काटकोनाला दुबकतात. पुन्हा दुसरा काय झाला इथं? हे पहा हे इथं असा हे एक काटकोन झाला का माय? हो झाला. म्हणून त्याला म्हणतात कर्ण परस्परांना काटकोनात दुभागतात. झालं का? हा कसं बी करा. ओके. आता बघा तुम्ही म्हणसान, बघा मग तुम्ही म्हणसान हे असं बी काऊन नाही होणार? होणार ना. हे बा होणार. झाला ना. कसा बी झाला होय. हा म्हणून कर्ण परस्परांना काटकोनात दुभागतात. कर्ण एकरूप असतात. प्रत्येक कोण 90 अंशाचा असतो आणि सर्व बाजू समान असतात. ओके. वार्य माझ्या वागा. हा पहा याच्यामध्ये काय असतं की काही गोष्टी तुम्हाला विचारल्या जातात. या 4 गोष्टी जर तुम्हाला कळाल्या, पहा लक्षात घ्या, या 4 गोष्टी जर तुम्हाला कळाल्या, मी सांगतो ए देवा की याच्यातल्या 4ही गोष्टी जर तुम्हाला कळाल्या तर तुम्ही चौरस हा गोष्ट चौरसाचा कसाडा काढणार, मारणार चौरस. पहा कसं. बाकीच्याला मागच्याला कळून राहिलं ना? कळून राहिलं का? हा वारे वा. चौरसाची परिमिती. आता तुम्हाला इथं एक चौरस काढून देतो मी असा. वारे वा काढा चौरस. आता चौरसाची परिमिती याचा अर्थ होतो सर्व बाजूंची बेरीज, म्हणजे चारही बाजूची बेरीज. किंवा ही एक बाजू, ही एक बाजू, ही एक बाजू आणि ही एक बाजू. बाजू किती रे देवा? 4. मग ह्या 4 बाजू, या 4 बाजू म्हणजे 4 गुणाकाराला बाजू. या 4 गुणाकाराला बाजू. त्यावेळेस चौरसाची काय निघणार? जर पेपरला विचारलं तुम्हाला चौरसाची परिमिती म्हणजेच काय, 4 गुणाकाराला बाजू. नंतर विचारलं चौरसाचे क्षेत्रफळ. आता ह्या बाजू आहे आणि या बाजूचा काय असणार आहे? वर्ग. म्हणजेच नंतर विचारला जर गेला तुम्हाला कर्ण. आता पहा एखाद्या वेळी तुम्हाला विचारलं एखादी बाजू दिल्या जाते. आता ही बाजू ही लक्षात घ्या बघा. पहा ही बाजू आहे. ही जर बाजू तुम्हाला 5 दिलेली असेल तर तुम्हाला विचारत कर्ण सांगा. काय सांगा? कर्ण सांगा. मग बाजू गुण वर्गमुळात काय घ्यावं लागल? 2. त्यावेळेस तुम्हाला काय भेटल रे बघा? कर्ण भेटल. काय भेटल? कर्ण भेटल. किंवा एखाद्या वेळेस जर तुम्हाला बाजू दिली, बाजून तुम्हाला कर्ण काढावं लागल, तर त्या पण गोष्टी तुम्हाला सांगणार आहे की एखाद्या वेळेस जर तुम्हाला दिला कर्ण, काय दिला? कर्ण. सर कर्ण जर दिला तर बाजू कसा काढायचा? पुढे प्रश्न आहे. पहा जर मग तुम्हाला विचारलं चौरसाचे क्षेत्रफळ किंवा, आता चौरसाचे क्षेत्रफळ 2 ठिकाणी सांगितलं साहेब तुम्ही, पण चौरसाचे क्षेत्रफळ 2 ठिकाणी सांगितलं. वागा इथं अरे सॉरी, 2 ठिकाणी चौरसाचे क्षेत्रफळ सांगितले, पण ज्यावेळेस बाजू असेल कर्णाचा उल्लेख नाही. हा कर्णाचा उल्लेख का रे? नाही. ज्यावेळेस कर्णाचा उल्लेख नसेल बाजूचा वर्ग करून घ्यायचा. पण ज्यावेळेस कर्णाचा उल्लेख असेल म्हणजे वाक्यामध्ये की बुवा एका चौरसाचा कर्ण, ए देवा एका चौरसाचा कर्ण अमुक आहे, त्याचे क्षेत्रफळ किती, तर बाबू कर्णाच्या ठिकाणी त्याची किंमत टाकून द्यायची. ज्याची किंमत त्याच्या ठिकाणी टाका ना तुम्ही. समजून राहिलं ना पाठीमाग? ज्याची किंमत त्याच्या ठिकाणी टाका. म्हणजे 1/2 गुणाकाराला कर्णाचा काय होणार आहे? तुमचा वर्ग. एवढं मात्र काय करायचं? लक्षात घ्यायचं. ओके. पहा मित्रांनो अशा प्रकारचा जर तुम्हाला प्रश्न आला तर याला सोडवायचं कसं? पहा दुसरा प्रश्न मला कमेंट करून तुम्हाला सांगायचा आहे. पहा आणि कमेंट करून द्यायचं आहे. समजलं तुम्हाला? प्रत्येक गोष्ट मी तुम्हाला समजून सांगणार. दुसऱ्याच उत्तर तुमच्याकडून अपेक्षा आहे. ज्यावेळेस तुम्हाला एका चौरसाची बाजू 18 सेंटीमीटर तर त्याचे क्षेत्रफळ जर विचारलं मित्रांनो, चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर काय होणार? बाजूचा वर्ग. ए वागा याला काय कर? 18चा काय होणार? वर्ग. 18चा वर्ग होणार 300.
24 याचा अर्थ होतो 18चा 2 वेळेस गुणाकार बराबर 324. पण इथं लक्षात घ्या, इथं सेंटीमीटर आहे. इथं जर मीटर मध्ये राहिला असता तर पर्याय तुम्हाला मीटर मध्ये शोधावं लागला असता, पण इथं चौरस काय आहे सेंटीमीटर, म्हणून पर्याय क्रमांक 1 उत्तर. दुसऱ्याचं उत्तर मला काय करायचं आता तुम्ही कमेंट्स करून सांगायचं आहे. आलं लक्षात मित्रांनो? दुसऱ्याचं उत्तर तुम्हाला कमेंट्स करून सांगायचं. आणि जर आवडलं नक्की काय करा, लाईक आणि शेअर, सबस्क्राईब सोबत फॉलो पण करा. धन्यवाद. पण दुसऱ्याचं उत्तर तुम्हाला कमेंट्स करायचं, पण हा समजून घ्या, एका चौरसाची बाजू तुम्हाला 8 सेंटीमीटर दिलेली आहे. काय दिलेली आहे? 8 सेंटीमीटर दिलेली आहे. मग सरळ सरळ काय असणार आहे? परिमिती विचारली. ती काय विचारली? परिमिती. म्हणून चौरसाची परिमिती बराबर 4 गुणाकाराला काय करायचं? बाजू. आता 4 गुणाकाराला बाजू तुम्ही केलं म्हणजेच इथं सरळ सरळ बाजू 18 सेंटीमीटर होती, म्हणजे बाजूच्या ठिकाणी बाजू 18 टाकले, गुणाकाराला किती रे दादा? 4. 18 चुक किती? 72. आता इथं लक्षात घ्या 72 सेंटीमीटर, कारण इथं सेंटीमीटर आहे, इथं काय आहे? सेंटीमीटर आहे, म्हणून 72 सेंटीमीटर उत्तर आहे. इथं जर मीटर राहिला असता तुम्हाला इथं मीटर मारावा लागला असता. समजलं ना? चला मग दुसऱ्याचं उत्तर मला कमेंट्स करून सांगा काय आहे. तर आवडत नक्की काय करा, फॉलो आणि सबस्क्राईब सोबतच करा. धन्यवाद. चला मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्हाला जर प्रश्न विचारला तर इथं तुम्हाला असं सांगितलेलं आहे की बा इथं बाजू दिलेली आहे का, इथं तुम्हाला दिलेली आहे त्या चौरसाच्या बाजूचे क्षेत्रफळ. ते क्षेत्रफळ म्हणजे 529 आहे. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट्स करून द्यायचं. आणि हो, तुम्हाला जर गणित आवडलं तर नक्की फॉलो आणि सबस्क्राईब सोबतच करा. पहा, लक्षात घ्या, सरळ सरळ चौरसाचे क्षेत्रफळ बराबर बाजूचा वर्ग. आता मला सांगा, इथं क्षेत्रफळ दिलेलं आहे, त्याची किंमत त्याच्या खाली टाकून द्या ना. 29 बराबर बाजूचा कार्य वागा वर्ग. म्हणजेच आता हा रूट काटायचं म्हणलं तर याला वर्गमुळात टाकणार, म्हणजेच बाहेर येणार तुमचा किती? 23. म्हणजेच बराबर असणार आहे ती बाजू. आणि दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर मला काय करून सांगा, कमेंट्स करून सांगा, ते म्हणजे याचं उत्तर. आवडलं ना तर माय चॅनल फॉलो करा, सबस्क्राईब करा. आता पहा मित्रांनो, हा प्रश्न तुम्हाला या लेवलचा विचार, इथं परिमिती दिलेली आहे, इथं बाजू दिलेली नाही. पण दुसऱ्याच उत्तर तुम्ही मला कमेंट्स करून सांगा, एका चौरसाची परिमिती काय सांगितलं? परिमिती 108 सेंटीमीटर आहे, तर बाजू किती? आता मला सांगा, चौरसाची परिमिती बराबर 4 गुणाकाराला द्या. बाजू लिहून घ्यायचा, इथं वर्ग नाही हा, बाजू परिमिती दिली म्हणजे सर्व बाजूची बेरीज म्हणजे परिमितीच्या तुलनेत असते. हे बघा, 108 लिहून घ्यायचे बराबर 4 गुणाकाराला बाजू. आता बाजू सोबत 4 गुणाकाराचे भागाकारात चालले, 4 1 4, 4 2 8, उरले 2, 4 7 28 बराबर वागा बाजू होणार. म्हणून बाजू किती असणार आहे? 27 सेंटीमीटर. पर्याय क्रमांक 4 तुमचं उत्तर असणार आहे. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर मला आता कमेंट्स करून सांगा पटापट तुम्ही. हो, आवडलं तर सबस्क्राईब करा. चला मित्रांनो, अशा प्रकारचा तुम्हाला जर प्रश्न आला तर तुम्हाला सांगतो, इथं 2 तुलना दिलेली आहे. पहिले तुम्हाला बाजू काढावं लागेल, आणि बाजू काढल्याच्या नंतर शेवटच्या टोकाला तुम्हाला सांगितलं आहे क्षेत्रफळ किती. मित्रांनो, दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट्स करून सांगायचं. तोपर्यंत घ्या समजून, चौरसाची परिमिती बराबर 4 गुणाकाराला बाजू. पहा बगरे माझ्या वागा, परिमिती दिली 64 बराबर 4 गुणाकाराला वागा बाजू. पहा 4 गुणाकारात इकडे काय होणार आहे? 4 1 4, 4 1 4 उरले 2, 4 सक 24 बराबर काय रे? बाजू. आता इथपर्यंत आला, इथं बाजू आली किती रे बघा? इथं आली 16 बाजू. पण इथं तर क्षेत्रफळ किती? क्षेत्रफळ म्हणलं चौरसाचे क्षेत्रफळ बराबर बाजूचा असणार आहे तुमचा वर्ग. म्हणून चौरसाचे क्षेत्रफळ, बाजू काय भेटली? 16, म्हणून 16चा वर्ग बराबर 256. आता 256 2 पर्याय मध्ये आहे, पण इथं सेंटीमीटर आहे, म्हणून 4 सेमी हा तुमचा उत्तर असणार आहे. आणि हो, दुसऱ्याचा प्रश्नाचं उत्तर मला काय करा, कमेंट्स करून सांगा. आवडलं तर नक्की काय करा, फॉलो आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. चला मित्रांनो, अशा लेवलचा जर प्रश्न विचारला तुम्हाला, इथं चौरसाची बाजू दिलेली नाही, इथं चौरसाचा कर्ण दिलेला आहे. म्हणजे इथं चौरस तुम्हाला दिला समजा अशा पद्धतीचा, आणि त्याचा कर्ण दिला इथं, आणि कर्ण दिला म्हणजे तो किती आहे? 12. मग त्यावेळेस काय करायचं, एक गोष्ट लक्षात ठेवायची, चौरसाचे क्षेत्रफळ पण कोणते? बाजूवाला नाही, जो कर्णावाला आहे तो बराबर 1/2 गुणाकाराला
कर्णचा काय करायचा वर्ग करून घ्यायचा. मग ज्याची किंमत त्याला किंमत ठेवून द्या ना तुम्ही. 1/2 गुणाकाराला कितीचा वर्ग रे दाद्या? 12चा वर्ग. 1/2 गुणाकाराला 12चा वर्ग म्हणजेच किती रे? 144. बे 1 बे, बे 7 14, बे 2 4 बराबर असणार आहे 72. म्हणजेच 72 चौरस सेंटीमीटर हे तुमचं असणार आहे उत्तर. पण कशाचा? चौरस क्षेत्रफळ. केव्हा? पण ज्या वेळेस कर्ण दिलेला असेल तेव्हा. पण चौरस क्षेत्रफळ जर तुम्हाला विचारलं ना फक्त आणि बाजू असेल दिल तर मग बाजूचा वर्ग करायचा आणि दुसऱ्याचं उत्तर मला कमेंट्स करून तुम्ही सांगायचं. आवडलं तर नक्की फॉलो आणि सबस्क्राईब करा. चला धन्यवाद. पहा मित्रांनो, अशा लेवलचा तुम्हाला प्रश्न इथं 2 तुलना दिलेली आहे. महत्वाच्या काय आहे? 2 तुलना. इथं चौरस दिला आहे, इथं परिमिती दिलेली आहे. पण एका चौरसाचे क्षेत्रफळ दिलेले आहे म्हणून त्यावेळेस काय करायचा? चौरसाचे इथं क्षेत्रफळ बराबर बाजूचा कार्य वागा बाजूचा वर्ग. पण क्षेत्रफळ दिलेला आहे किती? 225. म्हणून 225 म्हणजे क्षेत्रफळाच्या ठिकाणी टाकणार ना तुम्ही. टाकणार 100%. बाजूचा वागा वर्ग. आता हा रूट काढायचा म्हणजे याला वर्गमुळा टाकून घ्यायचा, याला घरात घालायचा. बाहेर काढला किती रे दादा? 15. आता ही 15 तुमची भेटली बाजू. आता बाजू जर 15 भेटली पण शेवट सांगितले परिमिती, इथं चुकू नका. दुसऱ्याचा प्रश्न जो दुसऱ्याचं उत्तर तुम्ही मला कमेंट्स करून सांगा. पण म्हणून सांगितलं आता चौरसाची परिमिती बराबर काय रे दादा? 4 गुणाकाराला बाजू. आता इथं किंमत टाकून द्यायचा. 4 गुणाकाराला बाजू किती रे वागा? 15 आणि 15 चुक 60 आणि 60 इथं पहा सेमी आहे ना तर 60 सेंटीमीटर काय असणार आहे? परिमिती असणार आहे. आणि हो दुसऱ्याचं मला उत्तर काय करा? कमेंट्स करून सांगा. आवडलं तर नक्की काय करा? लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद आणि फॉलो सोबतच करा. चला मित्रांनो, तुम्हाला अशा लेवलचा जर प्रश्न विचारला याला सोडवायचं कसं? पहा इथं बाजू दिलेली पण चौरसाची बाजू. प्रश्नाचं नेहमी तुमचं सिलिंग मिस्टेक व्हायचं कारण काय? तुम्ही वाचत नाही शेवट काय विचारलं? इथं कर्ण विचारलं. काय विचारलं? कर्ण विचारलं. मग त्यावेळेस तुम्ही काय करणार? आता हा चौरस आहे, हा चौरस आहे आणि हा चौरसाचा काय असणार आहे? हा कर्ण असणार आहे. त्याचबरोबर ही चौरसाची काय असणार आहे? बाजू असणार आहे. मग त्यावेळेस तुम्हाला असा प्रश्न विचारला म्हणजे कर्ण कशाचा? चौरसाचा कर्ण बराबर बाजू वर्गमुळात 2. एवढं मात्र लक्षात ठेवणं गरजेचं आहे. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर मला तुम्ही कमेंट करून सांगा. म्हणून कर्ण मानलं x किंवा कर्ण बराबर बाजू किती रे वागा? 20 आणि वर्गमुळात 2 म्हणजेच कर्ण बराबर 20 वर्गमुळात 2 म्हणजे पर्याय क्रमांक 2 तुमचं उत्तर. आणि सॉरी 1 नंबर तुमचं उत्तर. दुसऱ्याचं उत्तर मला कमेंट्स करून सांगा. आलं आणि चला मित्रांनो, या प्रश्नाला हलक्यात नका घेऊ. इथं चौरसाचे क्षेत्रफळ दिले पण या चौरसाच्या क्षेत्रासोबत इथं क्षेत्रफळासोबत कर्ण आहे. मग याचं सूत्र सांगतं काय? पहा चौरसाचे क्षेत्रफळ बराबर 1/2 गुणाकाराला पहा कर्णाचा काय होणार? वर्ग. मात्र तुम्हाला एवढी गोष्ट लक्षात ठेवली आहे. आता एवढी गोष्ट तुम्ही लक्षात ठेवली, ज्याची किंमत त्याच्या ठिकाणी टाका. सोपं करून देतो. दुसऱ्याचं उत्तर मला कमेंट्स करून सांगायचं आहे तुम्ही. 1/2 गुणाकाराला कर्णाचा कार वागा कर्णाचा वर्ग. आता हे छेदात आहे, इकडे काय होईल? गुणाकारात. म्हणजे 200 बराबर कर्णाचा काय वागा कर्णाचा वर्ग. आता हा आपल्याला वर्ग काटायचं म्हणलं तर याला वर्गमुळात टाकायचा. काय करायचा? कर्णाचा वर्ग काटायचं म्हणलं तर याला वर्गमुळात टाकायचा. आता वर्गमुळात जर टाकायचं याची आता फोड करूया. म्हणजे 100 गुणाकार वर्गमुळाच्या तुलनेत फोड करायची म्हणजे 2 बराबर वागा कर्ण. आता लक्षात घ्या याच्या बाहेर किती आले रे देवा? 10. म्हणजे 10 आले म्हणजे आता हे वर्गमुळात राहिला म्हणून वर्गमुळात किती? 2 बराबर काय असणार आहे? कर्ण. म्हणजे वर्गमुळात 2 म्हणजे 10 वर्गमुळात 2 बराबर काय? कर्ण. तर पर्याय क्रमांक 2. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर मला कमेंट्स करून सांगा मित्रांनो. आवडत तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब आणि फॉलो सोबत करा. धन्यवाद. चला चौरसाचं असेल किंवा वर्तुळाची असेल, त्रिज्या असेल किंवा बाजू असेल, जर टक्केवारी जर वाढली मित्रांनो सोप्या पद्धतीत सांगतो, तुम्हाला सूत्राची आवश्यकता नाही. जर म्हटलं इथे एका दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सांगायचं आहे, अपेक्षा करेल की तुम्ही उत्तर पाठवसाल. एका चौरसाची बाजू 50% वाढवली तर क्षेत्रफळ किती टक्क्यांनी वाढेल असा संदर्भ जर तुम्हाला विचारला, दादा 100च्या तुलनेत चालणार. पहिले 100%, याचा अर्थ वाढ झाली 150,
फक्त याचे 2 टप्पे करायचे आणि 2 टप्पे केले नेहमी छेदाला काय करायचं 100 टाकायचे 0 0 कटले 0 0 कटले 15 15 225 आणि मात्र मग एवढं लक्षात घ्यायचं 100 मधून वजा करायला विसरायचं नाही म्हणून 125% काय असणार आहे क्षेत्रफळ टक्क्याने वाढेल. आणि दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर मला तुम्ही काय करा कमेंट करून सांगा आणि आवडलं ना नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब फॉलो सोबत करा. धन्यवाद. चला मित्रांनो इथं प्रश्न असा दिला की एका चौरसाचा कर्ण 18 वर्गमुळात 2 सेंटीमीटर आहे तर बाजू किती. हो दुसऱ्याच्या प्रश्नाचं उत्तर मला कमेंट करून तुम्ही सांगा पण पहिले हा समजून घ्या. एका चौरसाचा कर्ण दिला इथं बघा काय होतं कर्ण 18 वर्गमुळात 2 म्हणून काय करायचं चौरसाचा इथं लक्षात घ्या कर्ण बराबर बाजू एवढं मात्र लक्षात घ्यायचं वर्गमुळात 2. एवढी गोष्ट जर तुम्ही लक्षात ठेवली ना तुम्हाला सगळ्या गोष्टी येणार. म्हणजेच काय होणार कर्ण किती होणार बघा 18 वर्गमुळात 2 बराबर बाजू पहा बाजू वर्गमुळात 2. इथं चिन्ह दर्शविलं नाही म्हणजे गुणाकाराचा संबंध आहे. हे गुणाकारात इकडे भागाकारात जाईल म्हणजे हे 2 सारखे कटून जाईल. 18 बराबर काय होणार रे बघा बाजू होणार म्हणून पर्याय क्रमांक 2 3 उत्तर तुमचं असणार आहे. आणि दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर मला कमेंट करून सांगा. आवडलं तर नक्की काय करा लाईक शेअर आणि सबस्क्राईब फॉलो सोबत करा. धन्यवाद. पहा अशा लेवलचा जर तुम्हाला प्रश्न आला कन्फ्युज होऊ नका. इथं काय सांगितलं ते महत्वाचं आहे. पहा एका चौरसाकृती शेताची बाजू 18 मीटर आहे. आता हा चौरसाकृती शेत आहे लक्षात घ्या आणि त्याची बाजू 18 मीटर आहे. इकडे लक्षात घ्या कशामध्ये आहे मीटर मध्ये आहे. असा जर प्रश्न तुम्हाला विचारला सर्वप्रथम याची चौरसाची काढावं लागेल तुम्हाला परिमिती आणि जेवढं काही कार्यक्रम असेल ते पुढं. आणि दुसऱ्याचं उत्तर मला कमेंट्स करून सांगा. पहा एका चौरसाकृती शेताची बाजू 18 मीटर आहे तर त्या शेताला 9 पदर आहे. 9 पदर म्हणजे याला बाहेर सगळे त्याला जोडून 9 पदर करणार आहे. चौकोनी ना गोल केलं कार्यक्रम बघा. चौरसाची परिमिती बराबर 4 गुणाकाराला बाजू हे मात्र लक्षात घ्या. परिमिती काढसाल त्यावेळेस परिमितीला तुम्ही पदर नजर गुणलं तर तुम्हाला काय भेटणार सरळ सरळ कुंपण घालण्यासाठी एकूण तार. दुसऱ्याच उत्तर तुम्हाला सांगायचं म्हणून परिमिती काढायचं म्हणलं तर 4 गुणाकाराला बाजू होती 18 18 चुक दाद्या 72 मीटर ही त्याची काय भेटली परीख भेटली. ह्या चौरसाची परिमिती घेतली म्हणजे याला तार घालायची किती 9 पदरी म्हणून काय करायचं 9 गुणाकाराला 72 न काय करायचं गुणाकार करून घ्यायचा. 9 2 18 8 4 1 7 8 56 आणि 1 9 7 63 आणि 1 64 म्हणून काय असणार आहे 648 मीटर लांबीची तार लागणार आहे. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर मला कमेंट्स करून सांगा. आणि हो जर समजत असेल तर मित्रांनो काय करायचं लाईक्स करत चालायचं. पहा एका चौरसाकृती शेताची बाजू 38 मीटर आहे तर त्या शेताला 6 पदरी तारेचे कुंपण घालण्यास 12 रुपये प्रति मीटर खर्च येतो तर एकूण खर्च किती असा प्रश्न तुम्हाला केला. सर्वप्रथम काय करायचं अशा प्रश्नाला याचं परिमिती काढायची आणि परिमिती काढल्याच्या नंतर पहिले पदर न गुणायचं आणि मग त्या पदराला खर्चानं गुणायचं तुमचं उत्तर डायरेक्ट निघतं. पण दुसऱ्याच उत्तर मला कमेंट्स करून सांगा घ्या समजून. चौरसाची परिमिती किंवा परिघ बराबर 4 गुणाकाराला बाजू लक्षात घ्या सरळ सरळ 4 गुणाकाराला 38 गुणला 4 जर केला गुणाकार सगळ्याला तर म्हणजे किती 152. त्याचबरोबर आता 152 हे झालं त्याची परिमिती. आता या परिमितीला किती ना 6 पदर न गुणायचं मी सांगितलं ना 152 गुणाकाराला 6 पदर बराबर तुमचा येणारा उत्तर काय असणार आहे 6 2 12 2 हातच्याला 1 6 6 35 आणि 1 आणि 3 6 3 9 912. आता 912 मीटर त्या तारेचा अंतर सापडलं तुम्हाला पण प्रत्येक मीटरला खर्च 12 रुपये येणार आहे म्हणून 912 गुणाकाराला आलेला प्रत्येक मीटरचा खर्च आणि तो खर्च असणार आहे 12 2 24 4 हातच्याले 2 12 1 12 2 14 हातच्याले 1 12 9 108 आणि 1 109 म्हणजे तुमचं उत्तर असणार आहे 10 944 पर्याय क्रमांक 2. आणि दुसऱ्याच उत्तर मला कमेंट्स करून द्या. लिंकला शेअर आणि सबस्क्राईब फॉलो सोबत करा. धन्यवाद. चला मित्रांनो अशा पद्धतीचा तुम्हाला जर प्रश्न विचारला तर कसं सोडवायचं कारण रस्त्याचे क्षेत्रफळ सांगितलेलं आहे. दुसऱ्या प्रश्नाचं मला उत्तर तुम्ही कमेंट्स करून सांगा. आणि हो
पहा, पहिले समजून घ्या, नंतर सांगेल. पहा, एका चौरसाकृती शेताची बाजू. आता हा चौरसाकृती शेत आहे. इकडे लक्ष द्या मात्र. पण काय सांगितलं, बाजू किती आहे इथं? 40 समजा मीटर आहे, 40 मीटर. पण इथं सांगितलं होतं की बाहेरून इकून असा पद्धतीचा म्हणजे 3-3 मीटरचा बाहेरून तुम्हाला काय सांगितलं, एक रस्ता बनवायचा, एक कडा बनवायचा. म्हणजे हा रस्ता असणार आहे, हा काय असणार आहे? रस्ता. पण 3 मीटर या बाजून वाढणार, 3 मीटर या बाजून वाढणार. म्हणजेच काय होणार रे बाबा, ही टोटल बाजू असणार आहे. ही एक बाजू काय म्हणजे इथे 40 म्हणजे वाढली किती ना, हा टोक ते हा टोक वाढला 6 न, म्हणजे 40 आणि 6 किती रे दादा? 46. मग त्यावेळेस तुम्हाला सांगतो, चला शेताची बाजू भेटली 40 आणि रस्त्याच्या बाहेरची बाजू भेटली 46. मग चौरसाचे इथं काढावं लागेल तुम्हाला क्षेत्रफळ. चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा काय करावं लागणार? वर्ग. पण इथं मात्र लक्षात घ्या, ज्यावेळेस आपण बाहेरच्या कड्याचं क्षेत्रफळ आणि आतल्या शेताचं क्षेत्रफळ, कड्याचं क्षेत्रफळ काढलं आणि ते जर वजा केलं हे दोन्ही बाजूचे क्षेत्रफळ काढून, तर आपल्याला भेटणार रस्त्याचे क्षेत्रफळ. पण इथे विचारलं त्या रस्त्याचे क्षेत्रफळ किती, आणि दुसऱ्या प्रश्न उत्तर मला काय करायचं, तुम्ही कमेंट्स करून द्यायचं. म्हणून घ्या, लक्षात घ्या, दोन तुलना लिहा. एकदा 400चा वर्ग आणि 46चा वर्ग. 400चा वर्ग होणार आहे तुमचा 1600 आणि 46चा वर्ग असणार आहे तुमचा 2116. बाबू 2116 वर्ग पाठच करावं लागणार, म्हणजे तुमचं ध्यानातून जाणार नाही. त्याच्यात काढायचा तुम्ही फरक, याच्यातला फरक आला तुमचा 516. म्हणून 516 चौरस मीटर फक्त रस्त्याचे क्षेत्रफळ आहे. आणि दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर मला कमेंट्स करून सांगा मित्रांनो. आणि हो, आवडलं ना, नक्की लाईक आणि शेअर सोबत काय करा, सबस्क्राईब आणि फॉलो करा. धन्यवाद. चला मित्रांनो, हा प्रश्न, याला आतील बाजूने रस्ता सांगितला, बाहेरील बाजून नाही. मग आता काय करायचं, दुसऱ्याचं उत्तर तुम्ही मला कमेंट्स करून सांगायचं. पहिले समजून घ्या. पहा, एका चौरसाकृती शेताची लांबी 40 मीटर आहे. आता ही 40 मीटर आहे, पण आता एकूण वाढणार रस्ता, एकूण वाढणार म्हणजे आता वाढणार आहे का इथं? कमी होणार. 4-4 न काय होणार? कमी होणार. मग 4-4 न कमी होणार म्हणजेच 8 मीटर न कमी होणार. मग याच्यात दोन तुलना ठरवायच्या. सांगितलं ना, मागच्या मध्ये वाढ होती, पण आता याच्यात कमी आहे. मग 40चा वर्ग वजा 8 न कमी म्हणजे 32चा वर्ग. 40चा वर्ग किती रे वागा? 1600 वजा 32चा 10 24 आणि चा फरक असणार आहे तुमचा 576. आणि दुसऱ्याचं उत्तर मला कमेंट्स करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल ना, तर लाईक शेअर आणि फॉलो करून सांगा. आणि हो मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ? मग भेटूया उद्याच्या सेक्शन मध्ये. धन्यवाद.